माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात दक्षता पथकाने त्यांचा अहवाल सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला सादर केला। त्यावर समितीने डॉक्टर महास्वामीकडून खुलासाही मागविला असून त्यांचा खुलासा समितीला प्राप्त झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली। त्यावर आता जानेवारी अखेर सुनावणी होण्याची शक्यता आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही जणांनी खासदार डॉक्टर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ते खोटे असल्याचा दावा केला होता। त्यावर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तत्कालीन अध्यक्षांनी दक्षता पथकाच्या माध्यमातून डॉक्टर महास्वामींच्या जात प्रमाणपत्राची त्यांच्या मूळ गावी जाऊन आणि अक्कलकोट तहसील कार्यालयात तपासणी केली। त्यानंतर सुनावणी अंती प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला। त्यानंतर डॉक्टर महास्वामींविरुद्ध कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा देखील झाला होता। त्यावर डॉक्टर महास्वामींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं फेरचौकशी करून निकाल द्यावा असे आदेश दिले होते। त्यानंतर समितीने पुन्हा दक्षता पथकाच्या माध्यमातून त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली। तत्पूर्वी अक्कलकोट तालुक्यातील गडगाव बुद्रुक या ग्रामपंचायतीकडील 1915 मधील जन्म मृत्यू नोंदीची परराज्यातील न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आली। त्याचाही अहवाल अक्कलकोट तहसीलदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला। आता न्यायालयाच्या आदेशानुसार समितीकडून नियुक्त नव्या दक्षता पथकानेही त्यांचा अहवाल समितीला सादर केलाय। त्या अहवालाच्या आधारे डॉक्टर महास्वामींचा खुलासा समितीने घेतलाय। आता त्यावर सुनावणी होऊन अंतिम निकाल दिला जाणार आहे। सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून रविराज पल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे, पण त्यांच्याकडे एकूण 10 जिल्ह्यांच्या समित्यांचा पदभार असल्यानं सोलापूरसाठी त्यांना अजूनपर्यंत वेळ देता आलेला नाही। दुसरीकडे समितीचे 3 सदस्य असल्याशिवाय जात प्रमाणपत्राच्या संदर्भातील सुनावणी शक्य नाही। सध्या समितीचे सदस्य सचिव सचिन कवले आहेत, तर समितीचे सदस्य म्हणून सांगलीचे समाज कल्याण उपायुक्त नागनाथ चौगले यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले। त्यामुळे सुनावणी तुर्तास शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। अध्यक्षांची वेळ मिळाल्यावर 2 सदस्यांच्या उपस्थितीतच त्यांची सुनावणी होईल असेही सांगण्यात आले।